आज बनवायचे आहे ओली भेळ. ओली भेळ हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि चटपटीत आणि जलद बनणारा स्ट्रीट फूड प्रकार आहे. आणि त्यासाठी मी इथे चिरमुरे घेतले आहे आणि हे चिरमुरे आता मला पिवळे करून घेणार आहे. त्यासाठी जरा तेल टाकलं गरम करायला आणि त्यात जिरं, मोहरी आणि हळद टाकून हे चिरमुरे असे पिवळे करून घेणार आहे. भेळ ही चवीला आंबट, गोड आणि तिखट लागते. ती एक उत्तम इव्हिनिंग स्नॅक किंवा टी टाइम स्नॅक मानला जातो. घरात चिरमुरे पण होते आणि पाणीपुरीसाठी तिखट चटणी आणि आंबट चटणी आणलेली होती. मग थोडीशी भूक लागल्यासारखे झाले होते. म्हणलं ओली भेळ करून घ्यायची. ती भेळ मी 4 जणांसाठी करत आहे. भेळ ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असते. भेळसाठी इथे मी फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, शेव असं घेतलं आहे. ह्यामध्ये मीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तिखट, फरसाणा, मीठ, चाट मसाला, शेव असं घालून घेतलं. नंतर असा अर्धा लिंबू असा पिळून घेतला आणि तिखट आपल्या आवडीनुसार किती तिखट पाहिजे बघून यामध्ये तिखट असं घातलं. नंतर चवीनुसार मीठ, घालायचं आणि आंबट तिखट असं पाणी यामध्ये घातलं आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं याला. आणि भेळ ही केल्या लगेच खायला लागते. नंतर ते चिरमुरे सगळे मऊ होऊन जातात. अगदी 10 ते 15 मिनिटात आपल्याला ओली भेळ करता येते आणि अशी ही भेळ तयार झाली होती. आज जरा सुवीरला ताप येत होता म्हणून आम्ही संध्याकाळी असं दवाखान्यामध्ये सुवीरला दाखवण्यासाठी गेले होते. पण एवढा ताप आलेला असूनही तो काही शांत बसत नव्हता. पूर्ण दवाखाना तो असा फिरून बघत होता. हे काय ते काय सगळं असं विचारत होता. नंतर डॉक्टर आल्यावर डॉक्टरांचे तर असं तपासून घेतलं. रडला अजिबात नाही आणि आईस्क्रीम बघत होता. आणि तिथे काही शांत बसतच नव्हता, असा उड्या मारत होता. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.